फूच्या वेळेस पण आम्हाला तशी एक कॉम्प्लिमेंट मिळाली होती. अंशू मंडलाने मला. अभय कान्हेरे नावाचे आमचे मित्र आहेत, खेडचे आहेत. त्यांनी सांगितलं की माझी आई, त्यांचं वय आत्ता 75 आहे, त्यांची आई म्हणजे खूप म्हातारी होती, की ती बेडरिडन होती आणि तिला बघायला काहीच नव्हती. फक्त मी टी व्ही लावून द्यायचो. तेव्हा टी व्हीवर यायचं 9:30 वाजता बुधवार गुरुवार. आणि मग ती तुमचं बघायला लागली, तिला आवडायला लागलं आणि ती बरी झाली. म्हणजे ती बसून बघायला लागली. जी बेडरिडन होती ती बसून बघायला लागली. मग हळूहळू ती हॉलमध्ये येऊन हॉलच्या टी व्हीवर बघायला लागली. ते म्हटलं आम्ही समजा जे काय आता स्पर्धेचा जो काय निकाल असेल तो पण आम्ही येऊ. आणि आम्ही जिंकल्यानंतर तरी ट्रॉफी घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. क्या बात आहे. त्याच्यासारखं तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळूच शकत नाही रे. म्हणजे हे तुम्हाला ना, हे पुरस्कारापेक्षा जास्त. हे नाही, पुरस्कार मलाही आवडतात. मी का नाही म्हणून, आवडतात की. पण म्हणून पुरस्कार मिळालेच पाहिजे म्हणून तुम्ही प्रूव्ह होता असं काही नाही. हे महत्वाचं आहे. हे प्रेम महत्वाचं. फू बाय फू मधलं सगळ्यांच्या लक्षात राहणारं एक स्किट म्हणजे ननंद भाऊजाई, तू आणि अंशू दादा. काय आठवण आहे त्या स्किटची, ते कोणीच विसरू शकत नाही कधीच. ते स्किट ॲक्सिडेंटलीच झालं परत एकदा. फू बाय फू सुरू झालं आमचं. सेकंड स्किट होतं आमचं बायको आणि कार, असं एक स्किट होतं ज्यामध्ये एक मुलगा लग्न जमवण्याकरता येतो. त्याला वाटतं की हे मॅरेज ब्युरो आहे आणि जो मॅरेज ब्युरोचा मालक असतो त्याने मॅरेज ब्युरो बंद केलेला असतो आणि तिकडे सेकंड हँड गाड्यांचं शोरूम टाकलेलं असतं आणि तो गाडी विकण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय आणि हा बायकोविषयी बोलतोय आणि ती काय गंमत झाली होती. ते स्किट खूप गाजलं होतं. मग त्याच्यामुळे आम्हाला त्यावेळेस काय म्हणतात ते मिळतात ना सुपाऱ्या. हो, आयुष्यातली पहिली सुपारी म्हणून मिळाली होती. अंशू पण म्हणाला की असं असं आपण जायचं, पैसे मिळतात. मग आम्ही गेलो तिकडे तो कार्यक्रम होता बायकांचा आणि तिकडे ते मंगळागौरींची स्पर्धा होती. म्हटलं ना अंशू हे मस्त आहे, आपण करूया का. हां, मग आपण लिहून घेतला आम्ही आणि मग ते झालं स्किट. आणि एकच गोष्ट आम्ही लक्षात ठेवली होती की मी बऱ्याच ठिकाणी बघितलं होतं जे मला पर्सनली पटलं नव्हतं त्यावेळेस, की जेव्हा पुरुष बाई करतो ना तेव्हा मुळात तो बाई दिसला पाहिजे. बाई करणं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे त्यातलं उत्तम उदाहरण मी तुला का, मी जे बघितलं ते सचिनजी सारखी बाई इतकी सुंदर बाई मी बघितलीच नाही. खूप सुंदर. म्हटलं आपण सुंदर दिसू की नाही मला माहीत नाही, पण आपण बाई दिसलं पाहिजे. मग आम्ही त्याकरता सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे इकडचे केस बीस काय बेसिक असतं ते पण केलं होतं. आणि एकच ठरवलं होतं की ते स्किट माझी आई बघेल, माझी बायको बघेल, माझी बहीण बघेल. तर तिथे माझ्या आईची मान शर्मेने खाली होईल असं मी कुठलाही रिॲक्शन्स किंवा कुठलंही ॲक्शन नाही करणार. म्हणजे जनरली बरेच जण हे असं माझी आई नाही करत रे, असं करू नका. तर ते आम्ही फक्त हे केलं होतं आणि मुळात ते स्किट लिहिलं उत्तम होतं लेखकाने. त्यामुळे मग बहार आली.